बनावट पनीर संदर्भात आज महत्त्वाची बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुतेंच्या लक्षवेधीनंतर बैठक. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया. उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून 3 जणांची नावं चर्चेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा काल दुपारी निनावी फोन. अफवा पसरवणारा ओमप्रकाश वासवाणी पोलिसांच्या ताब्यात. बॉक्साईटची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरला अपघात. अपघातात चालकाचा जागीच मृत्यू. रायगडच्या श्रीवर्धन गोरेगाव मार्गावर म्हसळा शहराजवळील घटना. सांगलीत विटा शहरात नशेसाठी मेफेनमाईन इंजेक्शन विक्री करणाऱ्यास अटक. तरुणाकडून सीलबंद बाटल्यांसह 57,000चा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर. 8 वर्षाच्या मुलीच्या पोटातून काढले नाणे. एक्सरे तपासणीत पोटात नाणे असल्याचं स्पष्ट. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 3 आरोपींना अटक. ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या 113 वर. यामध्ये 12 अल्पवयींचा समावेश. नाशिकमधील मुजोरीचा व्हिडिओ व्हायरल. नाशिकच्या रस्त्यावर तरुणाचा मुजोरपणा समोर. महिलेसोबत गैरवर्तन करत केली शिवीगाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.